नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण 3 घातांक व घनमूळ या प्रकरणाच्या अभ्यासाला आजपासून सुरुवात करणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। आता तुम्हाला घातांक आणि घनमूळ यामध्ये घातांक काय आहेत हे आपण ह्या मागच्या इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत आणि त्याचे जे नियम आहेत ते पण आपण अभ्यासलेले आहेत। आता इथे बघा, उदाहरण त्यांनी काय दिले की 2चा 5 वेळेला गुणाकार हा आपण कशा प्रकारे लिहितो तर 2चा 5वा घात, म्हणजे 2 हा पायामध्ये लिहितो आणि त्याच्या डोक्यावरती 5 लिहितो। म्हणजेच आपल्याला हे लक्षात येतं की ह्या 2चा 5 वेळेला गुणाकार झालेला आहे। म्हणजेच 2 हा इथे पाया आहे आणि 5 हा त्याचा घातांक आहे। मग आपण ते कसं म्हणतो की 2चा 5वा घात, याप्रमाणे आपण ते लिहितो आणि बोलताना सुद्धा याच प्रकारे बोलतो। आता नियम जे आहेत ह्या घातांकाचे तर त्यातले नियम बघा, हे पण आपण नियम सगळे मागच्या वर्षीमध्ये अभ्यासलेले आहेत। जसं m आणि n हे जर आपण इंटिजर्स घेतले तर म्हणजे घातांक घेतले तर त्यांची जेव्हा a चा घातांक m गुणिले a चा घातांक n यामध्ये जेव्हा गुणाकार असतो, गुणाकार ही क्रिया असते दोन घातांकांमध्ये, त्यावेळेला त्या घातांकांची बेरीज होत असते। पाया हा जर समान असेल तर घातांकांची बेरीज होत असते। म्हणजे आता इथे हा पाया a आहे जो समान आहे दोन्हीचा आणि त्याचा जो घातांक आहे तो m आणि एकाचा घातांक आहे n, मग यांची बेरीज झालेली आहे। त्याचप्रमाणे जेव्हा दोन संख्यांचे जेव्हा इथे भागाकार असतो तेव्हा त्यामध्ये वजाबाकी होत असते। पाया समान असतो आणि घातांकांची वजाबाकी होत असते। त्याचप्रमाणे हे सर्व नियम आपण मागील इयत्तेमध्ये अभ्यासलेले आहे। आता हे तुम्हाला एक अभ्यास म्हणून उदाहरणं दिलेली आहेत सराव करण्यासाठी की तुम्हाला काय करायचे, ह्या नियमांचा उपयोग करून ही उदाहरणं सोडवायची आहेत। जसं आता इथे पहिलं उदाहरण आहे की 3चा 5वा घात गुणिले 3चा 2रा घात। मग आता हा 3चा कितवा घात होणार ह्या चौकटीमध्ये तुम्हाला ते लिहायचं आहे। इथे आपल्याला पाया समान दिसतोय 3 आणि 3, मग आणि त्यांच्यामध्ये क्रिया काय झालेली आहे तर ती क्रिया आहे गुणाकाराची। मग जेव्हा गुणाकाराची क्रिया असते तेव्हा घातांकांची बेरीज होत असते। पाया समान असतो आणि घातांकांची बेरीज होते, म्हणून 5 अधिक 2 म्हणजे 5 अधिक 2 बरोबर 7, म्हणून 3चा 7वा घात हे इथे तुम्ही लिहायचं आहे याप्रमाणे। आता ही चौकट खूप छोटी आहे पण तुम्ही वहीमध्ये ही उदाहरणं सोडवू शकता। हे उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं आहे। आता इथे दुसरं उदाहरण बघा, 3चा 7वा घात भागिले 3चा 9वा घात। मग आता इथे भागिले आहे म्हटल्यावरती आपल्याला इथे नियम त्यांनी काय दिलेला आहे, a चा m घात भागिले a चा n घात बरोबर a चा m वजा n। मग आता इथे m जर 7 धरला आणि n जर आपण 9 धरला तर 7 ही संख्या 9 पेक्षा लहान आहे। मग इथे वजाबाकी होताना चिन्ह हे मोठ्या संख्येचं येणार, म्हणून पाया तर इथे समान आहे 3 आणि 3, म्हणून मग इथे काय होणार आहे 7 वजा 9 असं होत नाही, तर 9 वजा 7 असं आपल्याला करावं लागणार आहे आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे या 9चं द्यावं लागणार आहे। तर मग इथे येणार उत्तर आपलं वजा 2, म्हणजे 9तून 7 गेले, खाली उरले 2। आता त्याचप्रमाणे इथे 3चा 4था घात आणि कंसाचा 5वा घात, मग 3चा कितवा घात तर इथे आपल्याला हा नियम बघा दिसतोय, a चा m घात आणि कंसाचा n घात, म्हणून इथे त्यांनी काय केलेलं आहे a चा m आणि n म्हणजे ह्या दोन घातांकांचा गुणाकार केलेला आहे। मग इथे पण आपल्याला 3 आणि 4चा गुणाकार केला की आपल्याला उत्तर येतं 20, 4 पंचे 20। त्याप्रमाणे ही जी बाकीची उदाहरणं आहेत ती तुम्ही अभ्यासा, तुमच्या सहज लक्षात येतील, सोपी आहेत, फार काही अवघड नाही आहेत ती। लगेच इथे आपल्याला ह्या नियमांचा वापर करून ही उदाहरणं सोडवायची आहेत।